हाय हॅलो नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा व्लॉग होता श्री स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशीचा, म्हणजेच 31 मार्चचा. तर आम्ही निघालो होतो मठामध्ये स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आणि लेकी तयार झाल्या तिथे मस्त. तर त्यांनी घातल्या होत्या मस्त असे चंबू बांधले होते. तर अंशूचे केस थोडे मोठे झाले तरी तिचे थोडे दाट आहेत छान असे, मग तिचा चंबू छान येतो. बट रिद्धूचे केस फारच विरळ आहेत. बट ताईनी चंबू घातला आहे म्हणजे मी घातलाच पाहिजे असा तिचा अट्ठास असतो. तर दोघींचे पण छान चंबू घातले आणि मस्ती करत होतो. मग बाबांनी पण आम्हाला जॉईन केलं आणि आम्ही असं छान असे सेल्फी काढले. इथून आम्ही पोचलो मठामध्ये. इथे बघू शकता खूप छान असं डेकोरेशन केलेलं आहे आणि इकडे छान असे स्टॉल्स लागले होते. हे स्टॉल्स होते सगळे पूजेच्या साहित्याचे होते आणि काही थोडेसे वेगळ्या प्रकारचे म्हणजे तोरणं वगैरे असेवाले काही होते. मग आम्ही प्रसादासाठी इथून घेतलं आणि अंशूला स्वामी आजोबांसाठी घ्यायचं होतं गुलाबाचं फूल. मग इथे बघा, इथे एक गुलाबाचं फूल घेतलं अंशूसाठी, अंशूने घेतलं, त्यांना पे केलं आम्ही आणि मग तिथून आम्ही पुढे निघालो. खरं तर स्वामी समर्थ प्रकट दिन म्हणजे त्या दिवशी भक्तांची अफाट रांग असतेच आणि ते वेगळं सांगायची काहीच गरज नाही आहे, कारण स्वामींचा महिमाच अपरंपरा आहे. तर इथून पुढे आम्ही सरळ चाललो आहे. जिथे लाईन सुरू झाली होती तिथे, तर तुम्हाला मी दाखवते लाईन किती मोठी होती. आणि आम्ही लाईनमध्ये उभं राहिलो होतो काहीतरी 5:45 असं 5:45. तरी खूप छान, म्हणजे ह्यांचं मॅनेजमेंट एवढं भारी आहे ना की कोणत्याही भक्ताला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. किती मोठी लाईन असू दे, खूप छान प्रकारे मॅनेज करतात. प्रत्येकजण आहे ना तो बाय रूलच जातो, म्हणजे एवढे छान रूल्स सेट केलेले आहेत. आणि जे स्वामींची सेवा करण्यासाठी तिथे जे सेवेकरी आहेत ते तर त्यांच्याविषयी खरंच म्हणजे काय बोलू, माझ्याकडे शब्दच नाही आहे. तेवढी छान सेवा करत असतात, त्यांना मी खूप म्हणजे मानते. लाईन बघू शकता तुम्ही, खूप मोठी लाईन होती. 1 2 3 4 5 6 7 8 9 अशा डबल टेबल अशा लाईन होता. तरी पण खूप इझी आणि खूप मस्त असं दर्शन झालं होतं. लाईनमध्ये उभं असताना मुलांनीही अजिबात त्रास दिला नाही. म्हणजे म्हणतात ना, स्वामींचं दर्शन घ्यायची तुम्हाला इच्छाच असेल ना तर त्या कशाही पूर्ण होतात. आणि ह्यांनी चपलांसाठी जी त्यांची अरेंजमेंट ना ती मला स्पेशली फार आवडली. अशा एक ना त्यांनी बॅग्स बनवल्यात, त्यांना टोकन अडकवलेले आहेत. ते आपल्याला प्रत्येकाला बॅग देतात, मग आपण आपल्या ग्रुपच्या चप्पल त्याच्यावर ठेवायच्या, ते टोकन आपल्याकडे ठेवायचं. त्या बॅगवरती त्या टोकनचा नंबर लिहिलेला आहे. जेव्हा आपण रिटर्न येतो तेव्हा त्यांना ते टोकनचं द्यायचं आणि त्या मग आपल्याला बॅग देतात, मग आपण चप्पल घालायच्या. कितीतरी हजारो अशा त्या बॅग्स आहेत, एवढ्या बॅग्स लागतात ॲट अ टाईम, ह्याच्यावरून तुम्हाला अंदाज आला असेल. मग आम्ही आतमध्ये गेलो. इथे गेल्यानंतर इथे त्यांनी स्वामींचा मस्त असा विशाल भव्य असा फोटो ठेवला आहे दर्शनासाठी. त्याचं दर्शन घेऊन मग आम्ही स्वामींच्या गाभाऱ्यामध्ये प्रवेश केला. इथे बघू शकता सगळे भक्तजन आहेत ना ते मस्त असे स्वामींचं नामस्मरण करत बसलेले आहेत. इथे छान असं सेशन रेकॉर्ड होत आहे पूर्ण. खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम इथे केले जातात. हा मठ आहे ना तो नांदिवलीचा मठ आहे. नांदिवली डोंबिवली ईस्टला आहे हा मठ. खूप छान आहे, आम्ही नेहमी जात असतो. आणि हे त्या दिवशीचं छान असं स्वामींचं रूप होतं. खूप असं डोळ्यात अक्षरशः भरेल असं. दर्शन घेऊन बाहेर आलं. ॲक्च्युली मला खायची होती भेळ, पण भेळ काय भेटली नाही, कारण त्या दिवशी भक्तांची खूप गर्दी असल्यामुळे बाहेर येणारी लोक खात होते. त्यामुळे संपली होती. मग लेकींना ज्यूस हवा होता. आता कोणता द्यायचा, मग हा जो संत्र्याचा जो ज्यूस आहे ना जो ओरिजिनल निघतो फक्त प्रेस केल्यानंतर, तो त्यांच्यासाठी दोघांसाठी तो ज्यूस घेतला. 2 ग्लास घेतला. तर दोघीजणी एक ग्लासमध्ये अशा पीत होत्या. त्यानंतर अजून एक ग्लास ऑर्डर केला. त्याच्यानंतर आम्ही माझा एक फेवरेट वडापाव आहे तो वडापाव खाल्ला आणि मग घरी आलो. त्याचं काही शूट मी केलं नाही. कसा वाटला हा व्लॉग सांगायला अजिबात विसरू नका. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा. धन्यवाद.